नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन लहाने, पुमा क्रॉप केअरचा प्रतिनिधी. आपल्याला आज एक अशा प्रोडक्टची माहिती देत आहे जो तुरीवर अत्यंत गुणकारी आहे. तूर पिकामध्ये खासियत अशी आहे की धुळीच्या कारणामुळे खूप प्रमाणात फुलं ड्रॉप होतात, तुरी राहत नाहीत. परत पोलनची क्रिया चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळे अडकण्या होतात. आपल्या भाषेत सांगायला गेलं तर म्हणजे तूर परिपक्व होत नाही, डॅमेज झाल्यासारखी होते, त्याला अडकण्या म्हणतात. तशा पद्धतीने आहे. तर तुम्हाला अशा प्रोडक्टची मी माहिती देत आहे जो प्रोडक्ट खूप युनिक आहे आणि पुमा क्रॉप केअरचा खूप चांगला नावाजलेला प्रोडक्ट आहे. ज्या प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे कारण की आज रोजी तुम्ही बघताय की आता तुरी अवस्थेमध्ये काही ठिकाणी तर शेंगा आहेतच आहे, पण फ्लावरिंग अवस्थेमध्ये जर फूल असेल तर त्यावेळेस लिंटास नावाचा प्रोडक्ट आहे पुमा क्रॉप केअरचा. स्क्रीनवर पाहत असाल तुम्ही, तो प्रोडक्टची तुम्ही स्प्रे करायचा. त्या स्प्रेचा फायदा असा आहे की तुमच्या तुरीच्या फुलामध्ये गर्भधारणा करण्याची क्षमता खूप चांगल्या पद्धतीने होते आणि पोलनची क्रिया होण्याकरिता फुलामध्ये उत्तेजना तयार करण्याचं काम फक्त लिंटास हा प्रोडक्ट करतो. आणि तुम्ही जर ते केलं तर तूर चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. परत जसं की आता हे बघू शकता तुम्ही, हे फुलाचं रूपांतर फळामध्ये झाले, पण बहुतांश काय होतं की ही शेंगसुद्धा गळून पडते. तर हेचं सुद्धा रोखायचं काम लिंटास करतं. आणि मी तुम्हाला आता पोलनची क्रियाचं एक घरगुती उपाय सांगतो आहे की लिंटास तर आपलं उत्तेजित करतं आहे, गर्भधारणेचं काम तर करतं, पण त्याचबरोबर तुम्हाला मी आज एक नवीन प्रयोग सांगतो आहे की जो तुम्ही अवश्य आपल्या घरच्या तुरीवर नक्की करा, जेणेकरून तुमचा पोलनची क्रिया खूप होईल. कारण की मधमाशा हा प्रत्येक ठिकाणी बसून ह्या ठिकाणी त्या ठिकाणी बसून असं होत नाही, कारण की मधमाशाचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे. तर तुम्ही घरगुती उपाय आहे, तुमच्याकडं जर मोठ्या उंचीचे बैलजोडी असेल तर गळ्यामध्ये जू किंवा मग तुमच्या इकडं काय म्हणतात मला माहिती नाही, पण आमच्याकडे जू म्हणतात, तर जू घालायचा आणि दोन्ही साईडनं तूर अशी फिरून घ्यायची, जेणेकरून दोन तीन फुल म्हणजे सगळे फुलं एकमेकांना क्रॉस होतील, त्याला क्रॉसिंग म्हणतात. आणि क्रॉसिंग झाल्यामुळं पोलनची क्रिया खूप चांगल्या पद्धतीने होते. त्याला आपण नर मादी मिलन म्हणू शकतो. त्यामुळं मग अडकण्या होत नाहीत, फुलं पण ड्रॉप होत नाहीत. आणि सर्वात खास म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही पुमा क्रॉप केअरचा लिंटास फवारायचं. लिंटास फवारल्याच्या नंतर ते जर गोष्टी केल्या, कारण काय होतं ह्या फुलामध्ये उत्तेजना तयार करणं बी महत्त्वाचं आहे आणि ते काम करतं म्हणजे लिंटास. त्यामुळं फुल ड्रॉप होत नाहीत, शेंग पण ड्रॉप होत नाही. वर समोर चलून तुमचं ही जी शेंग अवस्था आहे बारीक झाल्यात, जसं की फुलाच्या नंतर जे तयार झालेलं आहे, समजा उदाहरणार्थ हे फुल बघताय तुम्ही, आता हे ड्रॉप झालं, हे ड्रॉप होण्याची शंका कमी होते. जसं की लिंटास जर फवारलं तर हे ड्रॉप होणार, कारण की आता फुलाचं रूपांतर फळात तर झाले, पण बाबा हे ड्रॉप झाले, कमकुवत बाजू झाली याची. तर त्यामुळे तुम्ही याला लिंटासची फवारणी हमखास करा. कुठल्याही तुम्हाला याची गरज नाही आहे. तुम्ही एकदा वापरून बघा, नंतरच विश्वास ठेवा आणि घरगुती उपाय तुम्हाला सांगितलं तर नक्की करा क्रॉसिंगचा. धन्यवाद.